भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात संपदा सगळ्यांचं स्वागत करते आणि माझ्या जोडीनेच राशीचक्रकार शरदजी उपाध्ये उपस्थित आहेत, ते सुद्धा स्वागत करतायत आपणा सगळ्यांचं। दृष्टी ही सगळ्यात महत्त्वाची, हे काही आपल्याला सांगायला नको नाही का। कार्यक्रम आपण जसा डोळ्याने पाहतो तसा कानाने ऐकतो, हेही मात्र विसरून चालणार नाही। ग्रहांची दृष्टी म्हणजे काय हे आपण समजून घेतलं, पण म्हणजेच त्यांना आपल्याला काहीतरी सांगायचं असतं जे कानाने ऐकायचं असतं। आता आपण मंगळ या ग्रहाच्या विशेष दृष्टीकडे जाणार आहोत। म्हणजे हा मंगळ काय करतो, त्याला विशेष दृष्टी का म्हणायचं, हे सगळे प्रश्न आता ज्योतिषाचा अभ्यास करणाऱ्यांना माहीत असेल, पण बाबा आमची कुंडली आम्ही उघडून पाहिली आणि याच्यात असं कुठेतरी कोपऱ्यात लिहून दिलेलं आहे, म्हणजे काय आम्हाला कळलं पाहिजे। शरदजींना तोच प्रश्न मी पहिला विचारणार आहे की सगळ्या ग्रहांना दृष्टी, पण मंगळाची विशेष दृष्टी असं का, किंवा मंगळ किंवा अन्य काही ग्रहांना पण असेल तर विशेष म्हणजे काय? तुला आठवत असेल मी खुलासा केला होता, दृष्टी म्हणजे नक्की काय, तर आपल्या डोक्यावर हा दिवा आहे, त्याची हीट जाणवते आपल्याला, त्या बल्बमधल्या फिलामेंटमधनं येणारी हीट आमच्यावर येते, ही दृष्टी झाली। सूर्यनारायण उगवतात, त्याला कोवळं उन्हात बरं वाटतं, पुढे पुढे त्यांची दृष्टी दाहक व्हायला लागते, किरणांच्या तीव्रतेत वाढ होते। तसं प्रत्येक ग्रह स्वतःच्या गतीने जो फिरतोय, ज्याला मराठीत केंद्रापसारी गती म्हणतात, त्याच्यानंतर ते जसजसे मध्यावर येतात, अगदी 12 वाजताच्या सूर्याची 7वी दृष्टी आमच्यावर पडते, प्रखर किरण। तसं दृष्टी म्हणजे त्या ग्रहाचे केंद्रापसारी गतीचे परिणाम, बर, जे प्रत्येकाला 7वे आहेत आपण पाहिलं, पण मंगळाला 1 2 3 4 ही विषय दृष्टी, 1 2 3 4 5 6 7 8 8वी विषय दृष्टी, 7वी आहेच। म्हणजे प्रथम स्थानातला मंगळ बुद्धिबळातल्या घोड्याप्रमाणे 4थं 7वं आणि 8वं स्थान ब्लॉक करतो। मग जसं अष्टमात मंगळ असताना ॲक्सिडेंटचा धोका आहे, तसं प्रथम स्थानात मंगळ असताना पण आहे, कारण तो दृष्टीने पाहतो। पण आता इथे जी आपण नमुना दाखल कुंडली मांडलेली आहे त्याच्यात मंगळ प्रथम स्थानात आहे, बरोबर। प्रथम स्थानापासून 7व्या स्थानात दृष्टी असणारच, शिवाय 4थ्या आणि 8व्या स्थानावर पण असणार। 1 2 3 4 चतुर्थातला गुरु काही छान करू इच्छित होता, मंगळाची दृष्टी। अष्टमात मेष राशी आहे, मंगळाला खूप आवडते राशी, पत्नीला भेटणं कोणाला आवडत नाही, पण नेमकं खूप पाहुण्याने गजबजलेल्या सासूरवाडीच्या घरी भेटतंय, त्यामुळे नाही मजा आली। तसं मंगळ म्हणेल माझ्या राशीवर मी बघतोय पण मृत्यूस्थानात आहे, मला एक मुलगीनं खूप आवडते, पण ते नेमके कुठे भेटले, स्मशानामध्ये, त्या एक प्रसिद्ध मनुष्य गेला, मी पण गेलो, ती पण आली, तिथे काय भेटणार आम्ही, अगदी एक्साइटलेस उदाहरण। बरोबर, पण मग आता यात मंगळ हा किती अंशाचा आहे, म्हणजे कुठल्या अवस्थेत आहे यावर अवलंबून आहे। कायम बघायचं, वय हे आहेच। वा वा, म्हणजे मागचा अभ्यास बरोबर आहे ना। लक्षात घ्या की 24 वर्षाची लग्नाची मुलगी हवी आहे, ह्यावर कोणी असं नाही विचारायचं 12-12च्या 2 चालतील का। दुसरा प्रश्न असा की आता या नमुना दाखल पत्रिकेत 4थ स्थानात गुरु आहे, पण त्यातला जे फलित द्यायचं आहे त्याच्यावर मंगळाची दृष्टी आहे, पण हेच इथे पण समजा काय पापग्रह आहे, तर त्यांचं कसं भांडण होईल? आता मी असं म्हणेन, गुरु युवा आहे आणि मंगळ मृत आहे, काही परिणाम होणार नाही। गुरु राजा असेल तिथे, पण मंगळ युवा आहे, गुरु ऑलरेडी मृत आहे, त्या मृतावस्थेतल्या गुरुला आणखी मंगळाची दृष्टी पडली, कारण चतुर्थात गुरुचं शुभफळ ज्योतिषाने देऊच नाही, ॲज गुड ॲज नील। आता तू पापग्रह कुठे म्हणतेस? मी 4th स्थानात समजा एखादा पापग्रह आहे, अच्छा, एखादा म्हणजे शनी आहे असं समज, आणि मंगळाची शनीवर दृष्टी पडली, दोघेही युवा असतील, तर चतुर्थातला शनी हा मुळात गृहसौख्याचा नाश करतो, खूप कटकटीचं प्रापंचिक जीवन असतं, ते कमी म्हणून शेजाऱ्याचा पण त्रास। 4थी दृष्टी आली, हा फार छान प्रश्न तो विचारला आहे की जेवढे पापग्रह बघतील तेवढी तीव्रता वाढवायची।
पण आता हा मंगळ प्रथम स्थानात आहे म्हणून आपण चतुर्थ स्थानाचा विचार केला. हाच मंगळ जर आपण तृतीय स्थानात फिरवला इथे असेल हा तर त्याची चौथ्या घरात दृष्टी म्हणजे 1 2 3 4 म्हणजे षष्ठ स्थानात. रोगस्थान, शत्रुस्थान. तर मी त्याला सांगेन तुझ्या शत्रूला अंडर एस्टिमेट करू नको, कमी लेखू नको. त्यात मगाचं तुझं उदाहरण घेतलं तिथे ऑलरेडी शनी आहे. शत्रूच्या कारवायापासून जर्जर झालेला माणूस, त्यात मंगळाची शनीवर दृष्टी. ते शत्रू काय घातपात करतील नेम नाही. मातुल घराण्याचं सौख्य गेलो. रोगस्थानाच्या बाबतीत सांभाळ. षष्ठातला शनी पोटाची एक दुखण्यासारखी समजा देतोय षष्ठ स्थान म्हणून. त्यात मंगळाची दृष्टी. अँडोप्लास्टीपासून ते सर्जरीपर्यंत काही होऊ शकतं ना. आणि मग होईलच असं नाही, कारण अवस्था बघायलाच पाहिजे. बुद्धिबळात जसं एकमेकाचे जे कुरघोडी असते ना, तर मी इथे पॅदनवून ठेवलं तर अडीच तिकडनं घोडा म्हणतो माझा मारणार मी याला. तसं इथे एक ग्रह आहे पण समोरून शुभग्रहाची दृष्टी आहे तर तो जाणलं थोडं ॲडजस्टमेंट होते. ते ॲट ए टाईम सगळ्या दृष्टींचा विचार प्लस जे दृष्टी आहे त्यांचा अधिकार काय आहे, किती युवा आहे का मृत आहे ते बघायला लागतं ना. मला एकदा पुन्हा सांगा, समोरून दृष्टी म्हणजे कितव्या स्थानात? 7व्या स्थानावर म्हणजे समोरून दृष्टी. समोर माणूस येतो तेव्हाच बघतो आपल्याला. बरोबर. म्हणजे म्हणूनच आपण मी का हे विचारलं की मंगळाच्या पुढे आपण 4 आणि 8 आकडा लिहिलाय. म्हणजे चतुर्थ स्थानात आणि अष्टम स्थानात दृष्टी असतेच पण सप्तमात तर असते. सप्तमाची नेहमीची बरोबर समोरासमोर दृष्टी असतेच पण कधी कधी तिरकस नजरेने पाहिलं जातं. मला शरदजी सांगा की आपण चतुर्थ स्थानाचं पाहिलं, आता 8व्या स्थानावर पण दृष्टी आहे मंगळाची, त्याच्याविषयी सांगा. मंगळ म्हटल्यावर बळ जातं असं नाही. मंगळ हा पोलीस ऑफिसर आहे. आमच्या घरात चोरी झाली आणि लगेच पोलीस आले तर बळ वाढेल आपलं. आमच्या देशालाही मिलिटरी ऑफिसर चांगले ना बळ देतात ते. त्यामुळे मंगळाचं काही दृष्टीचा वाईट परिणाम नेहमीच असं नाही. पॉझिटिव्ह मंगळामध्ये मिलिटरी ऑफिसर पोलीस ऑफिसर येतील, निगेटिव्ह मंगळामध्ये खंडणीवाले येतील. मेष ही मंगळाची रास आहे, वृश्चिक पण मंगळाची रास आहे. दोघेही रक्तस्राव करतात पण मेष सर्जन आहे, पद्धतशीर हॉस्पिटलमध्ये सायंटिफिक ऑपरेशन करून जीवदान देणारा, आणि वृश्चिक भर रस्त्यावर कोथळा काढणारा. पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईड आहेत. तसं मंगळाची दृष्टी एक तर संरक्षण पण देते. मंगळाची दृष्टी तृतीय स्थानावर पडली तर फारच चांगलं, पण आता ती अष्टमावर पडते विशेष. 1 2 3 4 5 6 7 8 8 म्हणजे मृत्यू. मृत्यूस्थानी मेष राशी आहे. ग्रह काय आपण लिहिलेले नाही. मंगळ सुद्धा जिथे बघतो, रागावलेला मनुष्य जिथे बघतो तिथे काहीतरी मोडतोड करतोस ना. मुळामध्ये मंगळाची दृष्टी अष्टमावर वाईट काढतो, अपघात वगैरे याचा कारक आहे. त्यात त्याची मेष उच्च रास आहे. मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये याचं फळ असं देता येईल. मंगळाच्या दृष्टीमुळे मस्तकाला इजा होऊन मृत्यू येणे, ॲक्सिडेंट होतात, माणूस पडतो आणि स्कलच त्याचा फुटून जातो, असे आपण केसेस पाहिजे. किंवा कधी कधी अचानक डोक्यावर काहीतरी मोठं पडतं. आणि म्हणून मंगळाची दृष्टी अष्टमावर आहे आणि मेष रास आहे. मेषला इग्नोर करून चालणार नाही. मेष म्हणजे मस्तक. आता हे पूर्ण पाहिल्यावर कितीतरी लॉजिक चालवता येईल की एक इन्फेक्शन कुठेतरी नाकामध्ये झालं, ब्रेनपर्यंत गेलं, कानामध्ये काही प्रॉब्लेम व्हायला लागला तर स्वतःच मुलाने काहीतरी केलं आणि टिटॅनस झाला. पण साधारणपणे मेष आघात दर्शवतो. आता आणखीन एक प्रश्न आहे मला की या घरांप्रमाणे अवयव पाहिले जातात व्यक्तीचे आणि राशींप्रमाणे पाहिले जातात. नमुना दाखल दिलेल्या या कुंडलीमध्ये प्रथम स्थानात मंगळ आहे, जिथे आपण डोक्याचा अभ्यास करू, संपूर्ण शरीराचाही होतो. आणि शिवाय 8वी दृष्टी आहे तिथे एक आकडा म्हणजे मेष रास आहे, ती पुन्हा डोक्याची. याचं फलित सांगा का? याचं मी तुला इथलं फलित देतो. प्रथम स्थान मस्तकाचं स्थान आहे. कन्या राशी आतड्याची राशी आहे. मंगळ दाहक आहे. अतिशय चिकित्सेने डोक्यामध्ये फार चिकित्सा दाहक विचार करून आतड्याचे रोग उद्भवणे. ॲसिडिटीवाल्यानं होतं काय शेवटी? हाच प्रॉब्लेम होतो. आता ही दृष्टी पाहिली तर मंगळाची दृष्टी अष्टम स्थानावर, 8 म्हणजे मृत्यू.
एक म्हणजे डोकं, अपघाती मृत्यू पण मस्तकाला इजा होऊन येणे, असं त्याचे भाव राशी दोन्ही पाहिजे. इथलं फळ पुन्हा एक की प्रथम स्थानी मंगळ असताना चिडचिड फार असते मस्तकामध्ये. मस्तकामध्ये राग करणे, द्वेष करणे, मत्सरण, विचार करणे, ह्यानी आतड्याचे रोग होणे. लग्नी कन्येचा मंगळ असणाऱ्या माणसाला गॅस्ट्रिक अल्सर होतो. तोच कर्केचा मंगळ असतो तर पेप्टिक अल्सर होतो. शेवटी ॲसिडिटी आहे मंगळ. प्रथम स्थानी कन्या राशी आहे आणि प्रथम स्थान आहे मस्तकाचं स्थान आहे. मस्तकातल्या अनावर विकारांमुळे आतड्यावर परिणाम होणे. हे सिंपल लॉजिक. पण तो मृत अवस्थेत असेल तर केव्हा केतरी करपट ढेकर कधीतरी हां, म्हणजे लगेच आपण घाबरवायचं. आपण आधी शिकलोत की त्याचं वयही महत्त्वाचं आहे आपल्या ग्रहाचं. पण आता याच्यात आपण आणखीन गुरु आणि राहू हे पण पुढे पाहणार आहोत, आज नाही अर्थात. त्यालाही विशेष दृष्टी आहे. मंगळाचाच अजून विचार केला तर मंगळाची जिथे 7वी दृष्टी पडते, म्हणजे जिथे 12 आकडा आहे, मीन रास आहे, तर याचं फलित तुम्ही कसं सांगा? त्याचं मी नुसतं दिलेल्या ग्रहमानाप्रमाणे फलित म्हणजे या कुंडलीप्रमाणे. इथे ग्रह नाही, फक्त 12 रास आहे. जोडीदार म्हणू आपण, कारण पुरुषाची एका स्त्रीची माहिती नाही. अतिशय धार्मिक जोडीदार असलेल्या मिळालेल्या ह्या माणसाला मंगळाच्या दिवशी सप्तम स्थानावर पडल्यामुळे वैवाहिक जीवनात वादळं उठणार आहेत. आता ही वादळं त्या जोडीदाराच्या धार्मिकतेमुळे उठू शकतात. 9व्या स्थानात मंगळ आहे. इथे मंगळ आहे. 1 2 तर त्याची 4थ्या स्थानावर दृष्टी पडणार. 4थी दृष्टी 12व्या स्थानावर पडणार. हा, 12व्या स्थानावर. 12 म्हणजे वेळ, बरं. 12 म्हणजे मोक्ष, 12 म्हणजे चुलते. मंगळाच्या दृष्टीमुळे या चुलत घराण्याशी संबंध बिघडणे आणि अध्यात्म मार्गातल्या वाटचालीमध्ये विकारांमुळे त्रास होणे. पण दृष्टीचा व्यय होणे असं नाही होऊ शकत. नाही, दृष्टी पडते ती व्यवस्थानावर पडते आणि व्यवस्थानावर पाहायला गेलेल्या गोष्टीचा व्यय होणे. की हा मंगळ जर 9व्या स्थानात आहे तर त्याचं 4थ स्थान होतं 12श स्थान. पण तिथे आत्ता आपण लिहिल्याप्रमाणे राहू आहे, तर काय फलित देईल? आता तू जे आता म्हणाले 4थ्या आणि 8व्या स्थानावर दृष्टी आहे, तसं नको म्हणू. 4थी दृष्टी 12व्या स्थानावर आहे 12व्या असं स्थान. म्हणायचं. बरं. 8वी दृष्टी 8वी अमुक दृष्टी इथे मंगळ असेल हां. तर 4थ स्थानावर आहे. ओके. आता मुळात व्यवस्थाने राहू असणाऱ्या लोकांना पैशाचिक विद्या फार आवडतात. पिशाच्य विद्येचा अभ्यास करणे आणि मग अशा गूढ म्हणता येणार नाही पण थोड्या पाशवी शक्तींचा अभ्यास करणाऱ्या माणसाला मंगळाची दृष्टी आहे. इथे मंगळाचं तू म्हणतेस 1 2 3 4 राहू मंगळ शत्रू आहेत. राहूच्या ह्या सगळ्या पैशाची विद्येचा अभ्यास करता करता त्याला स्वतःला त्रास होणे. म्हणून मांत्रिक लोक जेव्हा काही करतात ना, तर अनेक मांत्रिकांकडनं मी हे ऐकलं की आम्हाला एखाद्यावर ब्लॅक मॅजिक करायची असेल तर आम्हाला स्वतःला आधी प्रोटेक्शन लागतं. मग ते काय त्यांच्या देवता असतात त्याची उपासना करतात. पण म्हणे मूठ मारणं वगैरे असे प्रकार आम्ही एकदम करत नाही. आम्ही एखादा साधा एक्सपेरिमेंट करतो तेव्हा मला कळलं नागिण जी होते ती ब्लॅक मॅजिक आहे, हर्पीस. पण त्याचं पूर्ण वेटोळं. आणि ज्याला नागिणीचा त्रास दुर्दैवाने झाला आहे त्याला विचार बर्निंग सेन्सेशन काय असतं आणि हात लावलं तर दुखतं. तर हे लोक सांगतात आम्ही असे छोटे छोटे प्रयोग करतो कारण ते जर रिबाउंड झाले, तो माणूस पुण्यवान असेल आणि ती नागिण आमच्यावर उलटली तर आम्हाला उपाय माहिती आहेत. मुळात इथे राहू आहे, बरोबर करत नाही तो काही विद्या ज्या अभ्यास करतोय तो. चांगल्या माणसाने असल्या विद्यांच्या मागे लागू नये आणि त्यात मंगळाची दृष्टी आहे. हा विद्याभ्यास करता करता त्यालाच त्रास होणे. हा भाग एवढ्यासाठी सांगितला. व्ययात राहू म्हणजे पाशवी विद्यांचा अभ्यास करणे. व्ययात राहू म्हणजे काकांचा त्रास होणे. व्यय म्हणजे 12वं. ह्या काकांचे आधीच स्वभाव विषारी आहेत आणि त्यात मंगळाची दृष्टी आहे. काकाने पुतण्याचा खून केल्याच्या केसेस आहेत भरपूर. हे व्ययस्थान आहे. व्ययात राहू असणं म्हणजे भयंकर खर्च होणं किंवा अतोनात नुकसान होणं चोऱ्यामाऱ्याने. त्यात मंगळ बघतोय. चोऱ्यामाऱ्या झाल्यात, आयुष्याची कमाई गेली, पोलीस स्टेशनला जावं तर दाद घेत नाही कोणी. कुठे कोणाकोणाला सांगावं, बघू तपास चालू आहे,
आणि शेवटपर्यंत चोरीचा सोगावं लागत नाही, मनस्ताप होणे. पण हे दोन्ही युवावस्थेत असतील तर जो बघतोय तो मृतावस्थेत आहे तर इतकं नाही फळणार, किंवा वयातला राहू बाल्यावस्थेत आहे, तीव्रता खूप कमी होईल. म्हणून सारखं आपण दृष्टीबरोबर अवस्थेकडे आलं पाहिजे. युवा असेल तर गंभीर फळं किंवा शुभ फळं. राहूचं सुद्धा वय असेल ना, अवस्था असेल. अवस्था आहेच ना प्रत्येकाला, तो सुद्धा ज्या अंशावर असेल ती अवस्था त्याला आहेच. बरोबर. आणि अष्टम स्थान येतं, 8वी दृष्टी येते चतुर्थ स्थानावर. मी जर वाक्य इथे बदललंय मंगळ असेल, बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 नाही, तृतीय स्थानावर येतं. बरोबर ना? हा, 3 म्हणजे प्रवास. बरोबर. हा, प्रवासामध्ये मनस्ताप होणे, देशांतर्गत प्रवासात मनस्ताप होणे. थोडक्यात काय, आयुष्याच्या प्रवासात त्या गाडीत सुद्धा कोणते ग्रह आपल्या अवतीभोवती बसलेत याच्यावर आपला प्रवास अवलंबून आहे. आपला हा भविष्याचा प्रवास आज इथे थांबूया.